या ठिकाणी जरी संख्येने कमी असले तरी बुलढाण्यातील निष्ठावान, चळवळीच्या विचाराशी, प्रागतिक विचाराशी निष्ठा असणारे व त्या विचारातून परिवर्तन होईल यावर बांधिलकी असणारे या ठिकाणी चांगले अभ्यासक आणि कार्यकर्ते उपस्थित आहे याची मला जाण आहे. 2014 मध्ये दिल्लीमध्ये आम्ही एक आमच्या कॉलेजला एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये रोमिला थापर नावाच्या फार मोठ्या इतिहासकार अभ्यासिका ह्या आपले विचार त्या ठिकाणी मांडत होत्या आणि भारतामध्ये होणारे संपूर्ण बदल 14-15चा काळ असेल तो एक्झॅक्ट जवळपास. भारतातील सर्व जे सामाजिक उलथापालथ चालू झाली होती आणि त्याच्या अगोदरची सुद्धा जी सुरू होती त्यावर बोलताना त्यांनी असं म्हटलं की ज्या देशामध्ये मूलभूत पायावरची किंवा बेसिक वाचनाची सवय नसते ज्या समाजाला, त्या देशामध्ये अशा पद्धतीची अराजकता, अशा पद्धतीचं हिंसक अविवेकी वातावरण त्या देशामध्ये घडत असतं. आणि हा महत्वाचा प्रश्न होता की आणि तो प्रश्न आपल्याला सर्वांना पडण्यासारखा आहे आणि तो पडला पाहिजे की आपल्या देशामध्ये वाचनाची आणि कुठल्या वाचनाची त्या समाजाला सवय जडली आहे हा प्रश्न आपण उपस्थित केला पाहिजे. कारण आज आपण एका फक्त पुस्तकावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो नाही. जो गंभीर प्रश्न आज या संपूर्ण देशासमोर, या देशातील विस्थापित झालेल्या कष्टकरी, गोरगरीब, शेतकरी, बहुजन जाती, स्त्री, शूद्रातिशूद्र यांच्यासमोर जो सर्वात महत्वाच्या प्रश्नांपैकी एक महत्वाचा प्रश्न, जो कळीचा प्रश्न उभा राहिलेला आहे तो शिक्षणाचा प्रश्न आहे. शिक्षण असं बेधडकपणे हिरावून घेतल्या जात आहे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये म्हणजे या पुस्तकाच्या संदर्भावर मी बोलणार आहे आणि मला ही कल्पना आहे म्हणून मी फार अकॅडमिक पद्धतीने बोलणार नाही. कार्यकर्ते आहेत आणि परंतु पुस्तकाचं जी काही मांडणीचं स्वरूप आहे त्याला सोडून पण मी बोलणार नाही. ज्या पद्धतीचं भारतातलं आजचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये जे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आलेलं आहे त्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा एक प्रवास आहे. जसं दिलीप सरांनीच धनागरेच्या पुस्तकावरती बोलताना एका ठिकाणी असं म्हटलं होतं की ध्येयवादाकडून ते पुस्तक असं होतं, ध्येयवादाकडून टायटल मला एक्झॅक्टली आठवत नाही. तर दिलीप सरांनी प्रश्न उपस्थित केला होता की ध्येयवाद कधी राहणार भारतीय शिक्षणाला, म्हणजे भारतीय शिक्षणाला तसा ध्येयवादच राहणार नाही, आपण त्याला ध्येयवाद म्हणायचं का. अशा काळामध्ये आपण ही पुस्तकाची चर्चा करतोय, तो काळ पण समजून घेणे महत्वाचं आहे. काळ मी गंभीरतेने समजून घेतोय पण त्या गंभीरतेमध्ये अधिक गंभीरता ती जटिलतेमध्ये आहे. ती गंभीरता अशी आहे की सुहास पळशीकरांनी एका ठिकाणी त्यांच्या लेखामध्ये असं म्हटलं होतं की या देशातील परिवर्तन अपेक्षित असणारा जो समाज आहे तो राजकीय दृष्ट्या त्याचं राजकीय भान असण्यामध्ये तो निष्क्रिय आणि ज्याला प्रस्थापित मूल्य व्यवस्था टिकून ठेवायचा तो जास्त सक्रिय. आता सुहास पळशीकरांना जे सांगायचंय की सक्रिय असणे आणि त्या ठिकाणी निष्क्रिय असणे याचा जर अवतीभोवतीचा आपण अभ्यास केला या पुस्तकाच्या अनुषंगाने, शिक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने सुद्धा, आणि रोमिला थापरांनी जी वाचन संस्कृतीच्या संदर्भामध्ये म्हटलं होतं, नुसतं वाचन नाही तर जे वाचन त्याच्या संदर्भामध्ये दिलीप चव्हाण सरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, जे विवेकी वाचन असतं, तर्कशुद्ध असतं, या वाचनाच्या संदर्भामध्ये हा समाज कोसो दूर चाललेला आहे. म्हणजे माझ्या फील्डमध्ये ज्या सर आणि मी ज्या फील्डमध्ये आहे आणि प्राध्यापक असतील त्यांचं आणि पुस्तकांचं जणू शत्रुत्वाचं नातं या काळात उभं राहिलं. शिक्षकांचं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये असणारं, इव्हन पालकांचं, विद्यार्थ्यांचं शिक्षण प्रश्नाच्या संदर्भातले, संस्कृतीच्या संदर्भातले जे काही सत्तेचा एकूणच डोलारा असतो, तो जो सत्ताधारी वर्ग असतो, तो सत्ताधारी वर्ग फक्त बळजोरीच्या तत्वावरती, बळाच्या आधारावरती देशावरती आपली सत्ता गाजवत नसतो. तर तो अशा संस्कृतीला जन्माला घालत असतो की ज्या संस्कृतीच्या माध्यमातून
तो त्या देशामध्ये सांस्कृतिक प्रभुत्व निर्माण करत असतो आणि ती सांस्कृतिक प्रभुत्व निर्माण करण्याकरता त्या समूहाची संमती मिळवत असतो. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो की एखाद्या पुरुषानं स्त्रीला मारलं तेव्हा आपल्याला आपण म्हणतो की तो त्यांची वैयक्तिक बाब असू शकते, परंतु जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या स्त्रीनं पुरुषाला मारलं आणि तेव्हा आपण बापरे जेव्हा म्हणतो, कारण की आपण अधिमान्यता ज्या दिलेल्या असतात, संमती ज्या दिलेल्या असतात, त्या हिंसेच्या संमती या पुरुषांनी स्त्रियांवरती करण्याला आपण संमती दिलेल्या असतात. ग्रामसीचं तेच म्हणणं आहे की जगातला सत्ताधारी वर्ग जो आहे तो अशा पद्धतीचा सांस्कृतिक व्यवहार घडवत असतो, अशी संस्कृती उभी करत असतो आणि ती संस्कृतीला संमती हा समाज देत असतो, अधिमान्यता देत असतो आणि त्या आधारावरती शोषणाच्या रचना उभ्या राहत असतात. आणि मग ही संस्कृती कशी उभी राहत असते? ही शाळा, महाविद्यालय, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम या विविध माध्यमातून अशा पद्धतीची संस्कृती जगातला सत्ताधारी वर्ग करत असतो. म्हणून भारताच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये, महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये सुद्धा सरांनी या पुस्तकामध्ये जी दाखले दिलेली आहे, पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी जे इतर ठिकाणी लिखाण केलेलं आहे, हे पाठ्यपुस्तकाची, अभ्यासक्रमाची आणि एकूणच करिक्युलमची जी एकूण राजकीय भूमिका राहिलेली आहे या देशामध्ये, ती सांस्कृतिक प्रभुत्वाची राहिलेली. या पुस्तकामध्ये आजच्या काळातील शिक्षणाचा प्रश्न समजून घेत असताना आणि बाबासाहेबांची शिक्षणाच्या संदर्भातली काय दृष्टी आहे हे मांडत असताना भारताच्या इतिहासावरती त्या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे. आणि भारताच्या इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासातलं सामाजिक वास्तव कशा पद्धतीचं राहिलेलं आहे आणि ते सामाजिक वास्तव हे स्थित्यंतराचं राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत, त्यासोबतच त्याच्यामध्ये व्यवस्थात्मक स्थिरता सुद्धा राहिलेली आहे, त्याच्यावरती या विविध प्रकरणांमध्ये प्रकाश टाकलेला आहे. ज्याप्रमाणे युरोपमध्ये स्थित्यंतर झाली, युरोपीय समाजामध्ये स्थित्यंतर झाली, त्यासारखी स्थित्यंतर भारतामध्ये होतात किंवा होत नाही अशी प्रश्न उभा करून ही पुस्तिका त्यावरती चर्चा करते. प्राचीन भारताच्या संदर्भामध्ये मांडणी करत असताना दिलीप चव्हाण सरांनी स्त्री सत्ताक गणसमाज, त्याच्यानंतरची वर्ण व्यवस्था, त्याच्यानंतरची जाती संस्था, जाती व्यवस्था आणि ही सरंजामशाही या विविध स्थित्यंतरामध्ये प्रशंसापर प्रस्तावना आहे म्हणूनच त्या व्यक्तीकडून घ्यावी, या कलाकडे आपण नाही, म्हणून ती स्तुती म्हणून सांगत नाही. परंतु मी दिल्लीतही असताना सरांचा जो अभ्यास चालायचा, दिलीप चव्हाण सरांचा, जे पुस्तकाचे लेखक आहे, महाराष्ट्रातच नाही भारतामध्ये तुम्ही जर शिक्षण प्रश्नावरचे अभ्यासक आणि नुसतं शिक्षणाचा इतिहास मांडणारे नाही, त्याचं समाजशास्त्रीय विश्लेषण नाही, तर त्याच्या संदर्भातले भाषेचे आणि विविध प्रश्न आणि भारताच्या समाज वास्तवाच्या अंगाने सैद्धांतिक लेवलवरती आणि जी ग्राउंड रियालिटी आहे, जे सामाजिक वास्तव आहे त्याच्या अनुषंगाने लिहिणारे ते भारतातले सर्वात महत्वाचे अभ्यास. आजही महाराष्ट्रामध्ये शिक्षण प्रश्नावरती इतक्या जबाबदारपणे सखोल जाऊन ह्या प्रश्नांशी भिडत असताना मार्क्सवादाशी भिडणे, त्याच्या उणिवा दाखवणे, फुले आंबेडकरांच्या संदर्भामध्ये सुद्धा चिकित्सक राहून मांडणी करण्याच्या संदर्भामध्ये मागच्या कितीतरी वर्षाची तालीम आणि ती सुद्धा तालीम एक जैविक बुद्धिजीवी म्हणून ज्यांनी आपले आयुष्य घालतायत त्या दिलीप चव्हाण सरांनी या शिक्षण प्रश्नाला हात घातलेला आहे. म्हणून हा शिक्षण प्रश्न या काळामध्ये समजून घेणं महत्वाचं आहे. आणि हे शिक्षण प्रश्न समजून घेत असताना या पुस्तकाचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य असं आहे की हे सुट्या पद्धतीने शिक्षणाचा इतिहास किंवा शिक्षणाच्या पद्धतीचा आकलन मी तुम्हाला आम्हाला घेत नाही. जे जगातले विद्वान करतात, मग ते जगातले हेगेल असेल, मार्क्स असेल, इतर विद्वान असतील, भारतातले बाबासाहेब असतील, फुले असतील, त्यांनी वर्तमानाचं आणि भविष्याची उकल करण्याकरता भूतकाळामध्ये मजल मारलेली आणि भूतकाळातले ताणे बाणे, त्याच्यातले सर्व झंझाट, जे गुंता आहे तो गुंता सोडवल्याशिवाय, त्यांना जे इतिहासाचं भान
जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत वर्तमान नीट आपण समजून घेत नाही आणि भविष्याची आखणी करू शकत नाही. ही जी या तत्ववेत्यांनी जी भूमिका दिलेली होती ती भूमिका या पुस्तकाच्या पाठीशी. म्हणून शिक्षणाचा प्रश्न समजून घेत असताना दिलीप सरांनी डॉक्टर आंबेडकर आणि शिक्षणातील जाती संघर्ष हा शब्द त्यांनी का वापरला मी त्याच्याबद्दल नंतर त्यांच्याशी चर्चा करू शकतो. परंतु मला असं वाटू शकतो की तो फक्त जाती संघर्ष त्यांनी अभ्यासलेला नाही, तो वर्ग, पितृसत्ता आणि जातीचा संघर्ष या तीन संस्थात्मक रचनेमध्ये म्हणजे वर्ग व्यवस्था सुद्धा भारतामध्ये कशा पद्धतीने काम करते, पितृसत्तेचा ब्राह्मणी पितृसत्तेचा व्यूहरचना काय आहे आणि त्याचा शिक्षणाशी काय संबंध आहे आणि जातीय संस्था ही एकामेकांच्या हातात हात घालून या संस्था कशा विकसित होतात, कार्यान्वित होतात आणि काम करतात याच्या संदर्भामध्ये हे पुस्तक त्या ठिकाणी ऍड्रेस करतं, त्या ठिकाणी भाष्य करतं. या पुस्तकाची मांडणी करत असताना सरांनी 6 प्रमुख प्रकरणं या ठिकाणी घेतलेली आहेत आणि ह्या प्रकरणाच्या मांडणी करत असताना सर्वात पहिलं प्रकरण जे आहे जे शिक्षण समाज आणि राजकीय व्यवस्था आहे त्याच्यामध्ये दिलीप सरांनी सैद्धांतिक भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि ती सैद्धांतिक भूमिका जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला आणि मला शिक्षणाची आणि शिक्षण हे एका पद्धतीने समाज व्यवस्था घडवण्याचं भौतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संरचना उभ्या करण्याचं त्याचं पुनरुत्पादन करण्याचं सर्वात महत्वाचं प्रमुख माध्यम आहे हे तुम्हाला आम्हाला कळणार नाही आणि तोपर्यंत शिक्षणाच्या प्रश्नाकडे आम्ही गांभीर्याने पाहू शकत नाही. आजच्या काळात मी जे अगोदर म्हटलं की शिक्षणाच्या प्रश्नावरती इतकी असंवेदनशीलता आपल्या देशामध्ये का निर्माण झालेली आहे, कारण जो दृष्टिकोन शिक्षणाच्या संदर्भातला जी टूल्स ज्याला इंग्रजी आपण म्हणतो ती जी मेथॉडॉलॉजी ती जी सैद्धांतिक दृष्टिकोन असतो जो चष्मा असतो की ज्या चष्म्यातून प्रश्नांची उकल करावी लागत असते ते चष्मे स्वीकारायला आपण तयार नाही आणि ती चष्मे जोपर्यंत तुम्ही आपली जी बाबासाहेबांनी फुलेंनी आणि जगातल्या विद्वानांनी दिलेली असतील ती जोपर्यंत आम्ही समजून घेत नाही, व्यवस्थात्मक आकलन करून घेत नाही तोपर्यंत शिक्षणाचा प्रश्न समजून घेत नाही. ही दृष्टी हे छोटेखानी पुस्तक आपल्याला देते 122 पानांचं. याच्यामध्ये सैद्धांतिक दृष्टिकोन आहे की त्या सैद्धांतिक दृष्टिकोनातून फक्त भारतातल्या शिक्षणाकडे नाही तर जगातल्या स्थित्यंतराकडे कसं पाहायचं ही दृष्टी आपल्याला हे पुस्तक दिलं आणि हे पुस्तक जेव्हा या दृष्टीचा विचार करतं तेव्हा एका फार महत्वाच्या अभ्यासकांना घेऊन त्या ठिकाणी आपली मांडणी सुरू करतात. ते अभ्यासक आहेत अँटोनियो ग्राम्सी. अँटोनियो ग्राम्सी नावाचे इटालियन अभ्यासक, नव मार्क्सवादी फिलॉसॉफर आपण त्यांना म्हणू शकतो, जे जर्मनीच्या दक्षिण भागामध्ये सार्डिनिया या भागामध्ये राहून फार वयाच्या काळाच्या अगोदर त्यांचा मृत्यू झाला. त्या ग्राम्सीनं ज्ञान आणि समाज वास्तव बदलण्याच्या संदर्भातलं सूत्र उभं करतात आणि ज्ञानाचा आणि शिक्षणाचा हा जो संबंध आहे हा सामाजिक बदलाच्या, सामाजिक परिवर्तनाच्या आणि स्थित्यंतराशी मूलभूत गाभा म्हणून, मूलभूत कार्यप्रणाली म्हणून प्रवाही राहिलेली आहे. हा त्यांच्या लिखाणाच्या मागचा एक महत्वपूर्ण धागा राहिलेला. प्राचीन काळामधली जी स्थित्यंतर आहे त्या स्थित्यंतरामध्ये स्त्रीसत्ताक गणसमाजातून वर्ण व्यवस्थाकडे, त्रैवर्णिक समाजाकडून चातुर्वर्ण्य समाजाकडे जात असताना भारतातल्या बहुसंख्य समाजाला ज्ञानापासून किंवा ज्ञानबंदी करण्यापर्यंत कशा पद्धतीच्या गोष्टी या प्राचीन काळामध्ये घडत राहिलेल्या आहेत याच्याबद्दलचे जे काही भौतिक बदल झालेले असतील त्या काळामध्ये, कृषीच्या संदर्भामधले, कृषी दासांच्या संदर्भामधले जी काही वरकड त्या काळामध्ये उभं राहायला लागलं आणि त्या वरकडावरचे, कृषीतल्या वरकडावरचे अधिकार नाकारण्याकरिता ज्ञानबंदी किंवा त्या शोषित किंवा तो बहुसंख्य समाज आहे त्यांनी उठाव करू नये, विद्रोह करू नये म्हणून ज्या पद्धतीची ज्ञानबंदीची प्रक्रिया भारतामध्ये उभी राहिली याच्या संदर्भामध्ये दिलीप चव्हाण सर ते मांडतात. हे का मांडणं आहे म्हणजे मी मला काही प्रश्न उपस्थित करून पुन्हा त्या विषयाकडे जाणार आहे. कारण की जे सांस्कृतिक प्रभुत्वाची संकल्पना घेऊन दिलीप चव्हाण सर आणि जी फुलेंची संकल्पना आहे ती संकल्पना घेऊन जे मांडतायत
की जे सांस्कृतिक प्रभुत्वाचं ओझं आज तुम्ही आम्ही आमच्या मनावर घेऊन चाललेलं आहे, ते इतिहासाच्या पटलावरती जी सांस्कृतिक मूल्य घडलेली आहे त्याचा पूर्ण बोजाखाली आज आपण आपली मनोभूमिका घेऊन जगत आहे. आपलं जे इतिहास भान आहे ते इतिहास भान या मागच्या 10-20 वर्षाचं नसून हे हजारो वर्षाच्या काळामध्ये या देशामध्ये जी जात सरंजामी आणि पितृसत्ताक व्यवस्थेत, ब्राह्मणी पितृसत्ताक व्यवस्थेत तुमचं आमचं जे इतिहास मन घडलेलं आहे, इतिहास भान घडलेलं आहे, त्या इतिहास भानाच्या एकूणच चौकटीमध्ये आपण शिक्षणाच्या प्रश्नाकडे पाहतो. आणि त्या जाणीवा आणि निनिव्या जे आपल्या घडलेल्या आहेत त्या जाणीवा निनिवेचं डिकन्स्ट्रक्शन करणं, त्याचं उकल करणं, त्याला पुन्हा नव्यानं पाहण्याची दृष्टी तोपर्यंत आपल्याला मिळू शकत नाही जोपर्यंत हे इतिहास भान तुमचं आमचंच नाही, या भारताच्या या पृष्ठभूमीवर जगणाऱ्या लोकांचं तुम्हाला आम्हाला कळणार नाही तोपर्यंत त्या प्रश्नांची सोडवणूक आपण करू शकणार नाही. म्हणून दिलीप चव्हाण सर इतिहासात जातात, जिचे बाबासाहेब सुद्धा प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक करत असताना, तो बुद्धिझमची असो, तो शूद्रातिशूद्रांची प्रश्न असो, तो भारतातल्या कृषीचा प्रश्न असेल, कुठलाही प्रश्न घेत ज्या बाबासाहेबांवरती त्यांनी लिहिलंय, बाबासाहेब इतिहासात टोकावत आहेत पुन्हा पुन्हा. आणि सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता फुले सुद्धा इतिहासात जातात पुन्हा पुन्हा, बळीच्या राज्यात जातात, आर्य संघर्षात जातात, स्त्रियांच्या गुलामींच्या प्रश्नाकडे जातात आणि ते प्रश्न शोधण्याचा प्रयत्न करतात. दिलीप चव्हाण सरांनी या ठिकाणी जी त्यांच्या पुस्तकात त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी शिक्षणाचा प्रश्न समजून घेत असताना धर्मचिकित्सेला प्राधान्य दिलं. कारण धर्म नावाची जी गोष्ट होती, संस्कृती नावाची जी गोष्ट होती, त्या गोष्टीने, त्या संस्कृतीने आणि धर्माने समाजातील बहुसंख्य घटकाला अल्पसंख्याक करून टाकलेलं होतं. म्हणजे काही दिवसा अगोदर आमचे ज्यांचं नाव त्यांनी घेतलं बगाडे सर, त्यांनी बाबासाहेबांच्या क्रांती आणि प्रतिक्रांतीवर बोलत असताना अशी गोष्ट मांडली, एक महत्वपूर्ण सूत्र मांडलं की जेव्हा आपण ज्ञानबंदी निर्माण होत असते, म्हणजे जेव्हा क्रांती झाली आणि प्रतिक्रांती झाली आणि प्रतिक्रांतीच्या काळामध्ये ज्ञानबंदीपासून जे विविध मानवाला असणारे नैसर्गिक अधिकार नाकारण्यात आले, त्यावेळेस माणसाचं मनुष्यत्व त्याच्या प्रतीकांमध्ये किंवा त्याची ज्या पद्धतीचं चरित्र उभं करण्यात आलं, त्या चरित्रामध्ये जो बहुसंख्य समाज होता, बाबासाहेबांनी ज्याला 75% समूह म्हटला होता, त्या समूहाला बहुसंख्याला अल्पसंख्याक केलं. म्हणजे त्यांनी एक उदाहरण दिलं होतं आणि ते आपल्याला या ज्ञानबंदीच्या संदर्भामध्ये दिलीप चव्हाण सर जे मांडतात ते महत्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की या देशातील बहुसंख्य शेतकरी आहेत आणि शेतकरी वर्ग जेव्हा दिल्लीमध्ये शेतीच्या प्रश्नावरती, त्यांच्या मूलभूत प्रश्नांवरती लढत होता तेव्हा तो अल्पसंख्याक झाला होता. तुमचं म्हणणं हे तुम्हाला नकारणे आणि त्या नकारण्याच्या रचनेमध्ये तुमच्यामध्ये तुमच्या बोलण्याच्या संदर्भातलं आत्मभान, आत्मसन्मान आणि मनुष्यत्व हिरावून घेण्याच्या मागचं सर्वात महत्वाचं शस्त्र कुठलं राहिलं असेल प्राचीन काळामधलं तर ते ज्ञानबंदीचं राहिलं. म्हणून बाबासाहेबांनी जे सूत्र घेऊन दिलीप चव्हाण सर सुद्धा बोलतायत, जे बाबासाहेबांनी प्रतिक्रांतीच्या संदर्भामध्ये मांडलेलं आहे, ते प्रतिक्रांती घडते म्हणजे काय, म्हणजे सर्वात अगोदर रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन हे मार्क्सने पुस्तक लिहिलं, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन जर्मनी. त्याच्यानंतर एम.एन. रॉयनी चायनावरती लिहिलं. तेच टायटल घेऊन बाबासाहेब भारताच्या संदर्भामधले रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन लिहितात. परंतु मार्क्सने प्रतिक्रांती काय असते ती मांडली नाही, रिव्होल्युशन काय आहे ते मांडलं, क्रांती काय आहे ती मांडली. बाबासाहेब प्रतिक्रांती काय आहे ते मांडतात आणि त्या प्रतिक्रांतीच्या अनुषंगाने दिलीप चव्हाण सर सूत्रबद्ध मांडणी करतायत की हे जे वर्ण जाती लक्षी इतिहास भारताचा राहिलेला आहे त्याच्यामध्ये बहुसंख्य समूहाला दूर ढकलण्यामध्ये किंवा त्यांचं मनुष्यत्व नकारण्यामध्ये, त्यांना गुलामीच्या रचनेमध्ये उभं करण्याचं सर्वात महत्वाचं जे काम केलेलं असेल ते ज्ञानबंदीने केलं. आणि ही ज्ञानबंदी ब्राह्मणी विचारसरणीच्या माध्यमातून चालत असताना भाषेच्या संदर्भामधली जी काही विभागणी झाली की लोकभाषा कुणाची आणि ज्ञानभाषा कुणाची, ज्ञानभाषा ही संस्कृतवरती मर्यादित करायची, ज्ञानभाषा ही संदेशवाहक म्हणून त्या ठिकाणी ब्राह्मणी विचारांची संदेशवाहक म्हणून त्या ठिकाणी वापरायची. आणि ही करत असताना ज्ञानामध्ये
आणि उत्पादन क्षमतेमध्ये श्रमामध्ये विभागणी करायची. हे ब्राह्मणी सूत्र प्राचीन काळामध्ये दिलीप सर सांगतायत की त्या ठिकाणी झालं. आणि श्रमाला अप्रतिष्ठा निर्माण करणे, श्रमाला तुच्छतेने पाहणे आणि ब्राह्मणी ज्ञानाला केंद्रभागी ठेवणे, यातून प्राचीन भारतामध्ये ब्राह्मणी वर्चस्वाचं सूत्र उभं राहतं.